तर हे फक्त ॲज इट इज आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी इथे साईडला थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं कारण कलर फेड झालेला इथे दिसतोय त्या बॉर्डरपाशी या कडेला. तर हे यूज न करता मी थोडंसं अलीकडे प्लेस करून मग कटिंग चालू केलं. साडी आणि लायनिंग दोन्ही पण कॉटन असल्यामुळे खूप जास्त ते हलत नाही, त्यामुळे पिन करून किंवा विदाऊट पिनिंग तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तुम्ही कट करू शकता. बॉर्डरचा भाग आपण असाही स्टिचमध्ये जाऊ देणार आहोत, त्यामुळे त्याला तर हा आपला बॅक कट करून झाला. तसाच आपण फ्रंट पण कट करून घेऊया. जसा बॅक प्लेस करून आपण फक्त आउटलाईन्स कट करून घेतलं होतं, सेम आपण तसंच करतो बॉर्डरसाठी. जिथे बॉटम मार्क केलेला आहे आपण तिथे पण हलकासा एक्स्ट्रा ठेवून आपण कट करून घेऊया. तर आपलं फ्रंट आणि बॅकचं कटिंग झालेलं आहे.